वर्षा. मी तुमचं माझ्या ब्युटी फॅमिली कट्टा या चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की मी आज कोणत्या विषयावर बोलणार आहे. तर मी आज माझ्या केसांची काळजी कशी घेते ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ म्हणजे पहिल्या व्हिडिओमार्फत कळालंच असेल की माझे किती लांब केस आहेत. तर याआधी माझी इतके लांब केस नव्हती, पण मी जो माझा रेग्युलर रुटीन आहे तो व्यवस्थित जेव्हापासून करते तेव्हापासून माझे केस लांब पण आहेत, दाट पण आहेत आणि काळे म्हणजे मी कलर पण केला नाही. असेच माझे काळेभोर केस आहेत आणि ते मी आज तुम्हाला सांगणार आहे की मी काय रेग्युलर रुटीनमध्ये करते. तर आपण सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण सुरुवात करूया. मी पहिल्यांदा सांगेन की आपले केस आपल्याला आठवड्यातून 1 किंवा 2 वेळाच स्वच्छ धुवायचे आहेत. मी 1 किंवा 2 वेळाच आठवड्यातून माझे केस स्वच्छ पाण्याने धुते. मी जास्त वेळ म्हणजे एकेकांना सवय असते की जास्त म्हणजे आठवड्यातून 3-4 वेळा ते डोक्यावरून अंघोळ करतात, पण त्यामुळे केस गळण्याची शक्यता असते. त्यामुळे आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा आपल्याला केस स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत. आणि मी केस धुताना जास्त गरम पाणी घेत नाहीत. कोमट पाण्याचा मी जास्त वापर करते आणि केस धुण्याच्या अगोदर मी तेलाने म्हणजे तेल असतं ते थोडंसं गरम करून म्हणजे कोमट गरम करून तेलाने मालिश करून घेते आणि स्वच्छ केस धुवून घेते. त्यासाठी मी असं शॅम्पू असं काय मी जास्तीत जास्त वाटिका शॅम्पू यूज करते. तुम्ही तुमच्या केसांनुसार तुम्हाला कोणता सूट होतो तो शॅम्पू तुम्ही यूज करू शकता. असं काही नाही की वाटिका शॅम्पू यूज करायला पाहिजे, पण मी वाटिका शॅम्पू यूज करते. त्यानंतर आपण केस धुवून झाल्यानंतर जास्तीत जास्त म्हणजे कधीतरी हेअर ड्रायरने केस वाळवले तर चालतील, पण आपल्याला केस हे नैसर्गिकरित्याच वाळवले पाहिजे. कारण जास्तीत जास्त हेअर ड्रायरचा वापर केल्यामुळेही आपल्या केसावर परिणाम होऊ शकतो. कारण डायरेक्ट केसावर त्याचे रिॲक्शन होऊ शकतात. आणि माझं तर म्हणणं आहे की आपण असंच नैसर्गिकरित्या वाळवलं पाहिजेत केस. कधीतरी कार्यक्रम वगैरे असलं तर हेअर ड्रायरचा यूज तुम्ही केला तरी चालेल. त्यानंतर आपल्याला रुमाल जेव्हा आपण केस पुसतो तेव्हा अलगदपणे आपले केस पुसले पाहिजेत. त्यानंतर मी सांगेन की केस आपले ओले असले तर आपल्याला केस विचरायचे नाही. जेव्हा आपले केस पूर्णपणे वाळून जातील तेव्हाच आपण केस विचरले पाहिजेत, नाहीतर त्याचाही परिणाम आपल्या केसावर होऊ शकतो. आणि आपण रात्री झोपताना अलगद म्हणजे अशी जास्त आवळ नाही, अलगदपणे सैल अशी वेणी घालूनच आपण झोपलं पाहिजे. केस सोडून आपल्याला म्हणजे आपण झोपलंच नाही पाहिजे. आणि आपण दिवसभरही अशी टाईट वेणी करून ही ठेवलं नाही पाहिजे. कधीतरी चालेल, पण आपल्याला रोज असं टाईट वेणी करायची नाही. आपले केस अलगदच बांधले पाहिजे, कारण जास्त जेवढे तुम्ही टाईट बांधाल तेवढी केसे तुटण्याची शक्यता असते. तर मी हाच सल्ला देईन की आपण जीही वेणी घालाल रेग्युलरला ती म्हणजे सैलमध्येच असावी, जास्त टाईट वगैरे नसावी. कधीतरी चालेल, पण सैलच असावी. आणि तुम्हाला जर सांगितलं आहे की रात्री झोपताना आपण वेणी घालूनच झोपलं पाहिजे. आणि आता कसं आहे, आताच्या जनरेशनमध्ये जास्तीत जास्त केसांना तेल वगैरे लावत नाहीत, पण आपण संध्याकाळी थोडंसं तेल घेऊन आपण तेलाची मालिश करून त्याची वेणी घालून म्हणजे आपण झोपलं पाहिजे. आठवड्यात म्हणजे रेग्युलर नसलं तर चालेल, पण आठवड्यातून 2-3 वेळा किंवा 3-4 वेळा आपल्याला तेलाची मालिश ही केलीच पाहिजे. मगच आपले छान
केस म्हणजे सिल्की राहू शकतात, आपल्या केसामध्ये जट्टा होऊ जट्टा होणार नाहीत. त्यानंतर आपण जे केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट वापरतो, तर कॉन्स्टंट एकच वापरलं पाहिजे. आपल्या केसांना जे सूट होतं, तर दुसऱ्यांचं ऐकून हे वापरू का, ते वापरू का, त्यामुळे हे आपल्या केसांची भट्टी बिघडू शकते. तर आता असंच होत आहे की हां, हेच ऐकलं की आपण हे वापरूया, तेच ऐकलं की आपण तेच वापरूया. तर आपल्याला काय सूट होतं त्यावरूनच आपण केसांना प्रोडक्ट वापरले पाहिजे आणि तेच वापरले पाहिजेत. मी तर जास्तीत जास्त केसांना कोणतेही प्रोडक्ट वापरण्याचा म्हणजे वापरतच नाही. कारण मला कधी अशी गरज लागली नाही. तरी मी जर तुम्हाला वापरायचंच असेल, तर कॉन्स्टंट एकच प्रोडक्ट वापरलं पाहिजे तुम्ही. सारखं बदलत राहिलं नाही पाहिजे. आणि हां, महिन्यातून 1-2 महिन्यातून एकदा तरी तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आपल्या केसांचे शेंडे वगैरे कट केले पाहिजेत. किंवा जर तुम्हाला केसांना फाटे वगैरे फुटले असतील तरी तुम्ही घरी पण करू शकता किंवा ब्युटी पार्लरमध्ये पण जाऊन आपल्या केसांचे फाटे वगैरे कट करू शकता. तर अशा प्रकारे मी माझ्या केसांची काळजी घेते. अगदी सोप्या पद्धतीने घरगुती उपाय करूनच मी माझ्या केसांची काळजी घेते. जास्त असं माझं हेच म्हणणं आहे की जास्त वगैरे प्रोडक्ट वापरल्याने आपले केस वाढतील असं काहीही नाही आहे. तर मी हे जे तुम्हाला सल्ले सांगितले आहेत ते तुम्ही रेग्युलर तुमच्या अंमलात आणलात तर तुमचेही केस माझ्यासारखे दाट व लांब आणि घनदाट होऊ शकतात. आपल्याला काही करण्याची गरज नाही. फक्त आपल्या केसांची काळजी हीच महत्त्वाची आहे. त्या बाहेरचे प्रोडक्ट वगैरे वापरून केस लांब होतील असं काही नाही. हां, होऊ शकतात पण नॅचरल ते नॅचरलच असतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या केसांची काळजी स्वतः घ्या. आपले केस दाट, लांब आणि छान सिल्की वगैरे होऊ शकतात. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगेन. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा इथेच निरोप घेते. बाय.